आजवर मी ऐकलं होतं आमच्या कोकणामध्ये देव स्वतः पालखीत बसून शिमग्याला भक्तांच्या घरी येतो त्यांना आशीर्वाद देण्यासाठी। हे मी फक्त आजवर ऐकलं होतं पण कधीच अनुभवलं नव्हतं। तेच अनुभवण्यासाठी मी आज निघालो आहे एका सुंदर अशा प्रवासाला। नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कल्पेश राणे ब्लॉग्सच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर फायनली आपण चाललोय शिमग्याला गावाला, सोबत अमोल पण आहे आणि अजून एक आपल्या सोबत माणूस आहे, त्याच्याच गावी आपण चाललोय। हे पटकन तर भक्ती शिंदे जायचं शिमग्याला। तर मित्रांनो, आम्ही लोक आता फायनली शिमग्याला चाललोय, भक्तीच्या गावाला। रानसाई गावाचं नाव आहे। शिमग्याला कुठे ना कुठेतरी प्लॅन बनवायचाच होता, तर फायनली भक्तीने सांगितलं की माझ्या गावी पण पालखी आहे, तर चला। तर आम्ही बोललो चला, कसले वाट बघायची। 2 गाड्या घेऊन चाललो आम्ही लोक। आपली ब्लू शार्क पण आहे आणि विकास नाही आहे। विकास काही कारणाने नाही, विकास मुंबईमध्ये नाही, नागपूरला गेलाय, बट विकासची गाडी आम्ही घेऊन आलोय। कोकणी माणूस हा जगाच्या कोणत्याही कोण्यामध्ये असू दे, पण गणेश चतुर्थी आणि शिमगा आला की कोकणी माणसाचे आपोआप पाय त्याच्या कोकणातल्या गावाकडे वळायला लागतात। कारण हे दोनच असे सण आहेत जिथे आपण देवाला भेटायला नाही जात, तर देव आपल्या घरी आपल्याला भेटायला येतो। हाच पालखी सोहळा अनुभवासाठी यावर्षी मी चाललेलो रायगड जिल्ह्यातील रानसाई गावामध्ये। मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच असल्या कारणाने आम्ही लोक अगदी 2.5 तासातच गावी पोहोचलो। हे आहे रानसाई गावामधील गावडाई झोलाई देवीचं मंदिर, जिच्या शिमग्या निमित्तच्या 3 दिवसाचा पालखी सोहळा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जेवून थोडा वेळ आम्ही लोक निवांत विश्रांती घेतच होतो, तोपर्यंत गावामध्ये पालखी सजवायची सुरुवात झाली। जवळच बसलेल्या काकांकडून या 3 दिवसाच्या सोहळ्याची मी थोडीशी माहिती घेतली। तर काका, तुमचं नाव सांगा आणि आपल्याला या सोहळ्याची थोडीशी आपल्या व्ह्युअर्सला माहिती द्या। तर नमस्कार, मी रवींद्र रामचंद्र मोरे, रानसाई उचाट हा आमचं मूळ गाव आणि तिथून इथं आलो आम्ही। परंपरेने आमची ही जी शिमग्याचा जो कार्यक्रम आहे परंपरेने आमचा चालतो। माझा ग्रामस्थांची आमची ग्रामदैवता आहे ही ग्रामदेवता एक गावडाई, झोलाई आणि रामवर्धायनी, परंतु आमच्या पालखीमध्ये गावडाई आणि झोलाई बसते आणि ह्या पालखीचा आम्ही सोहळा 3 दिवसाचा आमचा हा सोहळा असतो। या सोहळ्यासाठी आमचे सगळे ग्रामस्थ 1-2 दिवस अगोदरच येतात आणि मग सगळी पालखीची आम्ही तयारी करतो। कशा पद्धतीने असली पाहिजे, कशी नाचवता आली पाहिजे, सगळ्याचा आम्ही विचार करून त्या इथं आमचे सगळे ग्रामस्थ मुंबई, पुणे, सुरत आणखी बाहेर जिथं जिथं जे असतील अगदी घरपट प्रत्येक जण इथे आमच्या इथे येऊन उपस्थित असतो। ह्या सोहळ्याला कोणाला आमंत्रण द्यायला लागत नाही, अगदी जातीने इथे येणार, देवाची सेवा करणार। 3 दिवसाचा हा होळीचा कार्यक्रम असतो। पहिल्या दिवशी पालखी सजवतो। पालखी सजवल्यानंतर आपली ही जी पालखी आहे, पालखी सगळे तरुण मंडळ आमची जी आहे ती पालखी कशी नाचवायची त्या पद्धतीने बांधून घेतात। बरोबर, हे सगळे आमचे जुने जाणते जी लोक जे आहेत, देवीला म्हणजे येणाऱ्या नवीन पिढीला बरोबर कशा पद्धतीने फॉलो झालं पाहिजे, संस्कृती आपण कशी जपली पाहिजे, या गोष्टीचा अभ्यास जी जुनी मंडळी आहेत ती सांगत असते, तसंच तरुण मंडळ आमचं फॉलो करत असतं। ही आमची रूपी आहेत, जुनी रूपी आहेत। त्या जुन्या रूपीला आम्ही सजवण्याचं काम करतो। जुनी रूपी सजवल्यानंतर पारंपरिक दागिने घालून पालखीत बसवतो। पालखीत बसवल्यानंतर मानकऱ्यांच्या इथे सोहळा होतो, तिथं आम्ही जय जयकार करतो, तिचा आरती होते। पुनर्वसन होण्याच्या पूर्वी जिथं राहत होतो, मोरणी म्हणून गाव आहे, त्या मोरणीला जात असे न जाताना आम्ही इथंच जी आहे इथली ग्रामदेवता आहे राणूबाई म्हणून, आमचा सोहळा म्हणून आम्ही तिथं जात असतो। की बरोबर सगळे खेळे म्हणायचो आम्ही, त्यांना खेळे म्हणतो। तर ते खेळे सर्व ग्रामस्थ की बरोबर राणूबाईला जातो, इथं वाजत गाजत नेतो। त्याला बसवतो, तिथंही आरती विरती तो सोहळा होतो आणि पुन्हा तिथं वाजत गाजत संध्याकाळी आमच्या इथे येते। तो आमची पालखी तिथं नाचते, जवळजवळ अर्धा तास आम्ही नाचवतो। तिचा जय जयकार करतो, बाय झुलूबाईचे चांगभले, रामवर्धनीचे चांगभले, असा जय जयकार करतो। आपल्या दिवशी आल्यानंतर मग ती मानकऱ्यांच्या इथे राहते आणि संध्याकाळी आमचा भजनाचा कार्यक्रम असतो। दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम
दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम जो असतो, जितकी घरं आहेत ती पालखी उठते आणि ज्या ज्या नियमाप्रमाणे जसं गाव ठरवेल त्या पद्धतीने त्या नियमाने आमची पालखी प्रत्येकाच्या घरी जाते. गेल्यानंतर तिची ओटी भरणं आलं, तिचा सोहळा तिथल्या घरातला. आता आमच्याकडे कोकणामध्ये 2 देव आमच्या घरी येतात. एक गणपती आणि दुसरी आमच्या देवीची पालखी. 2 सोहळे इतके अतिशय आनंदामध्ये आम्ही साजरे करतो. ते प्रत्येक ओटी भरले की तो सोहळा झाला की मग आम्ही दुसऱ्या घरी पालखी जातो. दुसऱ्या घरी जात असताना ज्या घरामधला असतो त्या माणूस खांदा घालणार आणि पुढे खांदा घालणारा जो आहे ज्याच्या घरी न्यायचा आहे तो सन्मानाने ती पालखी त्याच्या घरी जाऊन स्थापन होते. आता आहे ना मित्रांनो, पालखी आपल्या समोरच्या घरामध्ये आलेली आहे आणि इकडून आता हे भक्तीच्या मामाचं घर आहे. सो इथे पालखी आहे. आणि ज्याचा नवस असतो त्या नवसाला पावल्यामुळं तो खेळांना जेवण आणि सगळ्या गोष्टी तिथं असतात. तिथे त्यांच्याकडे वस्तीला राहतात. आमच्याकडे एक विशेष पद्धत आहे की कुकुड होळी म्हणतो आम्ही. कुकुड होळी. कुकुड होळी हा, ती प्रत्येकाच्या कुलस्वामिनीच्या तिथे किंवा घराण्याच्या तिथे एक प्रत्येक घरपट ती कुकुड होळी लागते. तिथं फिरून आम्ही म्हणतो होळे होळे रट्या रामा केले होळी वगैरे वगैरे. राहिलेली असते पालखी, तिथं सुद्धा भजनाचा कार्यक्रम असतो. देव अंगात यायचा, पण आता तसं होत नाही. आणि तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम जो असतो सहाणेवरचा, तेव्हा मग जिथं वस्तीला असते तिथून 4-4:30च्या दरम्यान आम्ही सुरुवात करतो. नंतर तिचा जय जयकार केल्यानंतर तरुण मंडळी, वयस्कर, महिला मंडळी वाजत गाजत अगदी साण्यावर जाते. म्हणजे साण्यावर म्हणजे तिची साण सेपरेट असं केलेलं आहे. त्या साण्यावरच देव बसणार आणि सगळ्यांच्या ओटी किंवा आलेले पाहुणे मंडळी असतील त्यांची ओटी तिथं स्वीकारली जाते आणि आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो. अशा प्रकारचा आमचा 3 दिवसाचा शिमगा असतो आणि आम्ही हा अगदी आनंद उत्सव साजरा करतो. प्रश्न होता, ही आता जी प्रतिमा आहे देवी म्हणजे मेटल वगैरे का कोणत्या मेटलची वगैरे? नाही, ही चांदीची जुनी असल्या का? हो, जुनी चांदीचीच मूर्ती आहे. आमच्या चांदीच्याच मूर्त्या आहेत. जी कारिगिरी आहे ती जुन्या पद्धतीची. हो, एकदम जुने. म्हणजे आमचं पाषाणी देवस्थान होतं. बरोबर. तर ते पाषाणी देवस्थान असल्यानंतर ही जी अशा पद्धतीची ती मूर्ती होती, मग त्याच्यानंतर हे केलं. आमच्या देवीचा ही 1976 मध्ये ही घडामोड केलेली आहे. ह्याच्यावर लिहिलेलं सुद्धा आहे. हो हो, गावडाई झोलाई देवी. आणि ही 76 मध्ये केली. गावडाई ही जी आहे ना, महिषावर बसून आलेली आहे आणि तिने तो हे केलेला त्याचा हा देखावा तिथं जशी मूर्ती होती तशा पद्धतीनेच ही आम्ही मूर्ती केलेली आहे. म्हणजे पाषाणी मूर्ती आणि ही सेम आहे. आणि ही आमची झोलाई आहे. दोघी जणी बहिणी आहेत त्या. आमच्या दाराशी आहे शिमगा. हा नवसाला पावणारी ही देवी आहे. म्हणजे आमच्या 62 मध्ये इथे आलं, 62 नंतर इथल्या लोकांनी सुद्धा हे सांगितलंय की लोक सांगतात, आम्ही नाही, की हे जागृत देवस्थान आहे. त्याचा फक्त एक शॉर्ट असं सांगतो की याचा मंदिराचा जीर्णोद्धार होता, त्यावेळेस आमच्या भटजींनी असं सांगितलं, खरंच सांगितलं होतं तुमच्या देवीचं जागृत देवस्थान आहे. कसं तर इथं मे महिन्यामध्ये एकही ढग आकाशात नसताना त्यांनी सांगितलं होतं 13 तारखेला इथं पाऊस पडेल
आणि तो पाऊस पडला. जी सीमारेषा जी बांधलेली असते त्या सीमारेषेच्या आतमध्येच पाऊस पडला असा तो प्रताप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 1 वर्षी त्याची पूजा केली नव्हती. म्हणजे ज्यावेळेस आलो त्यावेळेस तर ती आमची जी गुरं आपण म्हणतो म्हणजे जे बैल गाई वगैरे जे आहेत ते अचानक गायब झाले. आम्हाला भटजींनी सांगितलं की तुम्ही तिची पूजा केली नाही, म्हणून पूजा केल्यानंतर सांगितलं की तुम्ही फक्त नवस करा. 15 दिवस शोधत असलेली गाई गुरं नवस केल्याबरोबर लगेच थांबत स्वतःहूनच आली. म्हणजे हे रायगडमध्ये पेंट खोपोली रस्ता तर सोडा किंवा पुण्यामध्ये जाणारी लोक सुद्धा आहेत, आवर्जून आमच्या इथे येतात, आवर्जून आईची ओटी भरतात आणि आमच्या उत्सवात सामील होतात. थँक्यू सो मच. काकांकडून देवीच्या साक्षात्काराच्या ऐकलेल्या गोष्टी असो किंवा पालखीमध्ये देवीची मनोभावी केलेली सेवा असो, ह्यावरून हेच कळतं की कोकणात देव हा फक्त मंदिरात नसतो, तो प्रत्येक कोकणी माणसाच्या श्रद्धेत आणि श्वासात असतो. ढोल ताशांचा गजर, देवाची पालखी आणि भक्तीने भरलेलं संपूर्ण गाव, या 3 दिवसाच्या उत्सवात ही गोष्ट नक्कीच मला कळाली की आमचा देव हा फक्त पाहण्याचा विषय नसतो. तो संकटात असो किंवा आनंदात असो, तो नेहमीच आमच्या पाठीशी उभा असतो. सकाळी 5:30 वाजता होळीच्या होमाचा आशीर्वाद घेताना माझ्या मनात सुद्धा हाच विचार आला, देवाचं अस्तित्व हे कोकणात शिमग्याला गावी आल्याशिवाय अनुभवताच येऊ शकत नाही. तुम्हाला सुद्धा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.